चला आज बनवूया संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू. तर इथे बघा 1 वाटी भरून मी हे तीळ घेतलेत. आता तीळ आपण स्वच्छ साफ करून घेतलेत. पहिले याच्यात खडे माती काय असेल ना ते व्यवस्थित क्लीन करून घ्या. कुठूनही आणले तुम्ही तर याच्यामध्ये एकदा व्यवस्थित साफ करायचे, कारण ना याच्यामध्ये बारीक बारीक खडे असतात रेती टाईप. ते व्यवस्थित साफ करून घ्यायचे, नाही तर मग ते पूर्ण लाडू खराब होतील, कचकच लागन. तर याच्याच एक अजून दुसरे तीळ येतात व्हाईट वाले, ते पूर्णपणे क्लीन असतात. पण तिळाला ना त्याचं तिळापेक्षा चव ह्या तिळाला चांगली असते. तर हे गावरान तीळ म्हणून म्हणतात तिळाला. तर हे चवीला पण छान लागते, त्याच्यापेक्षा ते जरा फुसके फुसके असं लागतात. तर मला ते तीळ आवडत नाही. तुम्हाला ते असतील तुमच्याकडं तर तुम्ही त्याचे पण बनवू शकता. ते तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे बघा. आणि 2-4 मिनटं झालेत आपले तीळ भाजले मस्त खमंग. थोडेसे खाऊन बघू शकता तुम्ही, एकदम असे मस्त ते हे लागतात आणि स्मेल पण खूप छान सुटला याचा. आता आपण काढून घेतले तीळ, थंड करून घेऊया पूर्णपणे. त्यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं थोडंसं. एकदम तोंडात टाकताच विरघळणारे हे तुमचे लाडू तयार होतील. तर आपण तिकडे जेवढे तीळ घेतले होते तेवढाच गूळ घेतला आहे. आता गूळ आपल्याला बघा, तुम्हाला लाडू जर एकदम सॉफ्ट अशी पाहिजे असतील ना तर एकदम याचा पाक बनवायचा नाही, फक्त गूळ हा मेल्ट करून घ्या. तर तुमचे लाडू ना एकदम असे तोंडात टाकताच विरघळणारे बनतील. तर पाक बनवला तर ते नंतर ना कडक होतात. तर पाक जर जास्त वेळ बनला तर मी अशा पद्धतीने बनवते हमेशा लाडू. फक्त गूळ वितळून घ्यायचा याला, अजिबात याचा पाक बीक बनवत बसायचा नाही. तर गूळ फक्त आपला वितळून झाला आहे बघा. हे बघा एकदम व्यवस्थित असा गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे. तर याचा काय पाक बीक बनवायचा नाही. हे बघा फक्त मेल्ट करून घ्यायचा आहे. गॅस लगेच मी बंद केला आहे. आणि आता आपण जे तीळ थंड करून घेतले ते पूर्णपणे याच्यात टाकायचे. तर त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघा. बारीक वाटी आहे तर त्या हिशोबाने, म्हणजे हे मोठ्या वाटीची आपण अर्धी वाटी समजू शकतो. तीळ जे 1 वाटी घेतले त्या वाटीची अर्धी वाटी छान भाजून घेतलेत आणि थोडेसे खलबत्त्यामध्ये हे केलं, त्याला ठेचून घेतलेलं आहे. आता हे पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे लाडू आपल्याला गरम असतानाच बांधायला लागते. ते बघा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतले. हाताला थोडंसं तूप लावायचं आहे. तुम्हाला जर हाताने बनवता पोळत असेल ना तर तुम्ही बटर पेपर घेऊ शकता. बटर पेपरवर थोडं थोडं मिश्रण टाकून असं गोल करू शकता. तर मला सवय आहे म्हणून मी असं हातावर घेतले बघा. नाही तर तुम्ही तूप लावून एका ताटाला त्या चमच्याने छोटे छोटे असे गोळे टाकू शकता. नंतर मग थोडंसं हाताने असं हे करायचं, पटकन तसे पण लाडू वळले जाते. हे बघा अशा पद्धतीने झटपट होतात. मला सवय आहे हातावर म्हणून मी हातावर केले. असे पहिलं तर आपण गरम गरम आहे त्यामुळं पहिलं जसं पण शेप येईल तसं पहिलं वळून घ्यायचं याला. नंतर तुम्ही पूर्ण लाडू बनवून झाले याला थोडासा शेप देऊ शकता. ते मी अशा पद्धतीने झटपट पहिले बनवून घेते. थोडंसं तूप लावलं मी हाताला, त्यानंतर मी तुम्हाला सर्व लाडू झाल्यानंतर दाखवते. तर बघा 1 वाटीचे आपले एवढे असे लाडू तयार झालेत एकदम मस्त असे. तर तुम्हाला एक तोडून दाखवते किती खुसखुशीत असे आपले हे लाडू तयार झालेत. तर तुम्ही हवं तर तीळ थोडेसे मिक्सरला फिरून घेऊ शकता, पण मी नाही फिरवले. तर एकदम खुसखुशीत असं आपले हे तिळाचे लाडू तयार झालेत. तर कसे वाटले तुम्हाला हे माझे तिळाचे लाडू? आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.